पुष्कर या वगैरे ठीक आहे. हे बघा आपल्याला लिहायचंय मीटर, मला लिहायचंय मीटर. तर मीटर हे SI युनिट आहे कशाचं, लेनचं. लर्न केलं ना आपण. तर लेनचं SI युनिट हे मीटर असतं ऑब्विसली. पण आपण मीटर मीटर यूज नाही करत. काय करतो आपण, तर मीटर मला लिहायचंय तर मी मीटर लिहिणार आणि त्याच्या समोर हे प्रिफिक्सेस लावणार. काय लावणार? प्रिफिक्सेस लावणार. मला लिहायचंय मिलीमीटर, मला लिहायचंय मिलीमीटर. बरोबर, मीटर पण मिलीमीटर. तर मी काय करणार मला जर हा मिली एम यूज करायचा आहे, मी एम कधी यूज करणार, जेव्हा तो एवढा असणार 0.0, तो कसा असणार, 10⁻⁻⁻. 10⁻⁻⁻. म्हणजे मला 1 मिलीलीटर लिहायचं आहे, 1 मिलीमीटर. तर याचा मिनिंग काय आहे, या मिलीचा मिनिंग असतो 10⁻⁻3. काय असतो, 10⁻⁻3. म्हणजे मी असं लिहिणार 1 × 10⁻⁻3 मीटर. 10⁻⁻3 ला जर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये लिहिलं तर ते असं लिहितात 1 × 1/1000. बरोबर. त्याला पुन्हा असं लिहू शकतो मी 1 × 0.001 असं मीटर. म्हणजेच काय, 0.001 मीटरला 1 मिलीमीटर म्हणतात. करतोय पॉईंट. मला असं लिहायचंय, मला थोडस यूज करायचं म्हणजे मला 10 आहे, ह्या 10ला मला ना मेगा मीटर करायचं. काय करायचंय आता इथे बघा, हेक्टो किलो मेगा मेगा. मी जर असं लिहिलं कॅपिटल एम इंटू स्मॉल एम आणि 10 लिहिलं, याचा मिनिंग काय असतो, मीटर तर युनिट आहे ना नॉर्मली, असं युनिट. हा जो एम असतो कॅपिटल आहे की नाही, कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे व्हॅल्यू प्लस होत आहे. काय होत आहे, प्लस. आणि त्याचं मिनिंग आहे, मेगाचं मिनिंग आहे 10⁻⁶. मी असं लिहिणार 10 × 10⁻⁶ मीटर, कारण हा मेगा आहे. पुन्हा मेगा. आणि याला जर तुम्ही प्रॉपरली पुन्हा वर्डिक मध्ये लिहिलं तर 1 2 3 4 5 6 मीटर. म्हणजेच ह्या 10 वरती पुन्हा 6 झिरो ठेवा. 1 2 3 4 5 6 मीटर. याला एवढं लिहित बसत नाही आपण. आपण डायरेक्ट या 6 ला काय करतो, मेगा लिहितो. काय लिहितो, मेगा. हे एवढ्या झिरो आपण इथे ऍडजस्ट करून टाकतो मेगा. एवढं लिहित बसणार का आपण. मी असं मेगा मेगा 6 झिरो कट करतो आणि त्याच्यावर फक्त एम लिहितो. काय लिहितो, तर सायंटिफिक नोटेशन्स म्हणजे काय, सायंटिफिकली जेव्हा तुम्ही कोणतेही व्हॅल्यू यूज करता, तर मला काय लिहायचं आहे, मला इथे योटो लिहायचं आहे. योटा योटा म्हणजे काय, तर 10⁻24. मला अशी एक व्हॅल्यू आहे 1, त्याच्यावरती 10⁻24 असे झिरो आहेत. 24 झिरो आहे. मी त्याला असं झिरो लिहित बसणार का, नाही. मी 1 लिहिणार आणि 24 झिरोला मी 24 लिहिणार आणि मीटर. आणि हे असंही मला जास्त लिहिणं म्हणजे कसं कंबरसिंग वाटतं किंवा ते कन्व्हिनियंट वाटत नाही. मग त्याला सायंटिफिक वर्ड मध्ये काय लिहितात, फक्त वाय लिहितात आणि एम. 1 YM म्हणजे 1 एम मीटर. म्हणजे याचा मिनिंग आहे 10⁻24 मीटर. मग तुम्हाला हे यटोची व्हॅल्यू माहित पाहिजे, मेगाची व्हॅल्यू माहित पाहिजे, गिगाची व्हॅल्यू. आता गिगाबाईट करतो आपण. गिगाबाईट म्हणजे काय, गिगाबाईट म्हणजे काय, बाईट आहेत पण ते किती आहे, 10 किती आहे, 9 बाईट. 10⁹ बाईट असतात तेव्हा त्याला गिगाबाईट म्हणतात. ऐकतो ना आपण गिगाबाईट. काय असते गिगाबाईट, तर एका बाईटची सायन्स मध्ये बाईटची एक बाईट असतो. सिम्पली काय असतो, एक बाईट असतो. ज्या बाईटला जर मला असं लिहायचं असेल 10 माझ्याकडे किती बाईट आहे, असं एकावरती 9 झिरो बाईट, मी त्याला 10⁹ म्हणणार नाही किंवा 1 वरती 9 झिरो म्हणणार नाही. मी त्याला म्हणणार 10⁹ ला मी फक्त जी टाकणार. मी त्याला गिगाबाईट म्हणणार. क्लिअर आहे. तर इथून लक्षात ठेवायचं की हे जे SI युनिट आहे, SI युनिट मधच्या समोर आपण काय लावतो, हे सिम्बॉल्स यूज करतो. त्यांना हे आपण काय म्हणतो, प्रिफिक्सेस म्हणतो. त्यातले काही प्रिफिक्सेस आपण छोटं करण्यासाठी यूज करतो, 0 मध्ये ऍड करण्यासाठी यूज करतो. आणि काही व्हॅल्यू आपण सिस्टीमला मोठं यूज करण्यासाठी यूज करतो. तर हे प्रॉपरली वाचायचं, गुगलवरती जायचं किंवा बुक्स मध्ये तुम्हाला फिजिक्स मध्ये दिलेलं असेल की पिकोचा मिनिंग काय असतो, मिलीचा मिनिंग काय असतो, डेसीचा म्हणजे तुम्हाला सांगलं मिलीमीटर तर कळालं मिलीमीटर काय असतं. ते मला शिकवलं तुम्हाला मिलीमीटर म्हणजे असतं. मिलीच्या समोर हे काय लिहायचं असतं, 10⁻³ लिहायचं. आता किलोमीटर जर सांगितलं तुम्हाला किलोमीटर लिहायचं, तर किलोचा मिनिंग इथे लिहिलेला असतो. किलो म्हणजे 10⁻³ असतो. बरोबर. मग तुम्हाला डायरेक्टली काय शिकवलं, तर 10 म्हणजे टीचर काय शिकवलं, अप टू 10 किलोमीटर असतं. बेसिकली किलोमीटर नसतं, ते मीटर असतं. त्यासमोर ते 10⁻30 लावलेले असतात म्हणजे किलो म्हणतो आपण. तो किलो युनिटचा पार्ट नाही, तो प्रिफिक्स आहे. काय आहे,
ऍक्च्युअली युनिट काय आहे? मीटर. मग आपल्याला किलोमीटर केव्हा युज करायचं असतं? जेव्हा आपल्याकडे प्लेन असेल, बाईक असेल, आता एक स्नेल आहे ते चालतं, ते मिलीमीटर मध्ये चालणार ना. मीटरच पण छोटं वापरणार ना, त्याला आपण छोटं करणार, त्याला मिली लावणार, 10⁻³ मध्ये टाकणार. आणि बाईक आहे त्याला आपण 10⁻³ मध्ये टाकणार. तर मीटरला छोटं करायचं असेल तर आपण हे युनिट्स त्याला अटॅच करतो, छोटे काउंट करायचे असतील तर. आणि मोठे काउंट करायचे असतील तर आपण 10⁻+ मध्ये जातो. आणि त्यांचे हे काय आहेत? प्रिफिक्स आहे. तर प्रिफिक्स एकदा वाचा. प्रिफिक्स तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, सर्व सायन्स मध्ये येणार आहेत. तर यावरती थोडं फोकस ठेवा, ठीक आहे. गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ मध्ये थांबवून स्किप करून तुम्ही करू शकता. इथे काही प्रश्न आहे? तर हे मिली वगैरे कुठून आलं तर लक्षात ठेवायचं, हे लिटरच आहे, पण मिलीचं मिनिंग आहे 10⁻³ 10⁻³ याला म्हणतो आपण मिली लिटर. तर इथपर्यंत आपण आलो होतो. टेम्परेचर असं आहे, आपण हे बघितलं होतं डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच काय असतं? kg/m³. आणि त्याला आपण केजीच्या ऐवजी आपण सीजीएस मध्ये ग्रॅम/ml टाकतो. काय टाकतो? ml मध्ये लिहितो. टेम्परेचर बघितलं होतं आपण. टेम्परेचर आपण जनरली केल्विन टू डिग्री सेल्सिअस यूज करतो. कॅल्क्युलेशन ऑलवेज केल्विन मध्ये होणार. तुम्हाला व्हॅल्यू जनरली डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन दिलं, केल्विन दिलं तर नो डाऊट ते यूज करायचं. पण डिग्री सेल्सिअस दिलं तर त्यामध्ये काय ऍड करायचं? 273. काय ऍड करायचं? डिग्री सेल्सिअस दिलाय तुम्हाला 10, त्यामध्ये 273 ऍड करा. आन्सर काय येणार? केल्विन मध्ये येणार. बरोबर. चलो नेक्स्ट. तर बेसिक केमिस्ट्री मध्ये एवढं तुम्हाला यायलाच पाहिजे. काही रूल्स आहेत. आता जसं फिजिक्स मध्ये काही रूल्स शिकवले जातात, फिजिक्सचे स्वतःचे रूल्स आहेत. काय असतात? लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स इक्वेशन्स. तसं केमिस्ट्रीचे स्वतःचे रूल्स आहेत. तर पहिला रूल आहे केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीमध्ये काही लॉज आहेत, त्याला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे केमिकल्स कशा प्रकारे कंबाईन होतात, याला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणतात. चला त्याच्यात काही बोलायचं नाही आपल्याला. आपण पहिला लॉ बघू की फर्स्ट लॉ केमिस्ट्रीचा कोणता आहे. फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सायन्स कोणतंही असो, बेसिकली केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. तर सायन्सचा पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मासचा हा लॉ तुमचा लर्नच आहे. काय लॉ सांगतो? मास कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. सिंपल लॉ. मास कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. लॉचं नाव आहे मास कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. मग केमिस्ट्री मध्ये अप्लाय कसं करायचं? द टोटल मास ऑफ रिएक्टर इज इक्वल्स टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. केमिस्ट्रीत काय होणार आहे? रिएक्शन होणार आहे. काय होणार आहे? रिएक्शन. ही रिएक्शन आहे. रिएक्शन मध्ये हा ए रिएक्टंट आहे, बी रिएक्टंट आहे, फॉर्म सी प्रॉडक्ट करतोय. तर केमिस्ट्रीच्या टर्म मध्ये तुम्ही रिएक्शन वे मध्ये थिंक करा. केमिस्ट्री म्हणजे काय? रिएक्शन. मग लॉ ऑफ मास ऍक्शन कसं? तर तुम्ही ए आणि बी हे दोघं रिएक्टंट एकत्र झाले, त्यांचं ए होता 1 kg, बी होता 2 kg. टोटल रिएक्टंट किती घेतले तुम्ही? 3 kg. करेक्ट. रिएक्शन कम्प्लीट झाली आणि सी प्रॉडक्ट झाला. आपल्याला माहिती आहे सी प्रॉडक्टची आता एबीशी काही रिलेशन नाहीये, डिफरंट थिंग. न्यू प्रॉडक्ट. रिएक्शन म्हणजे काय? न्यू थिंग. बरोबर की? येस. मग हा सी असणार आहे, तो न्यू प्रोडक्ट असणार आहे. त्याचं एबीशी काही संबंध नाहीये, कारण बॉन्डिंग चेंज झालेला आहे, एक न्यू प्रोडक्ट फॉर्म झालाय. त्या न्यू प्रोडक्टचं मास पण आपल्याला माहिती असतं 3 kg आहे, कारण जेवढं रिएक्टंटचं मास असेल तेवढंच प्रोडक्टचं मास असतं. दिस इज फर्स्ट. असं होणार नाही तुम्ही रिएक्टंट 3 kg घेतलं आणि प्रोडक्ट हे 10 kg मिळालं. तुम्ही रिएक्टंट 3 kg घेतलं आणि प्रोडक्ट तुम्हाला ना 1 kg, असं नाही. जेवढं रिएक्टंटचं मास असेल तेवढंच प्रोडक्टचं मास मिळतं. कळलं? काही प्रॉब्लेम? आता भरपूर केमिकल फॅक्टरी असतात, त्यांना माहिती असतं की आपण 3 kg रिएक्शन यूज केलं तर प्रॉडक्ट किती मिळणार आहे? 3 kg मिळणार. हे का माहिती असतं त्यांना? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. जेवढं तुम्ही रिएक्शनला इनपुट देणार, जेवढं मास देणार, तेवढंच मास तुम्हाला मिळणार. ठीक आहे. ते मास आता त्याच्यामधलं स्ट्रक्चर चेंज झालाय. तो ए बी होता, आता तो सी झालाय, पण मास नाही चेंज. मास चेंज होणार नाही. त्याच्या प्रॉपर्टी चेंज होणार, तो फिजिकली बदलणार, तो केमिकली बदलणार, जे काय होणार, मास चेंज नाही होणार. जगामध्ये मास चेंज होत नसतं. मास क्रिएटही होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही. तुम्ही इथे चालताय याचं मिनिंग काय? तुम्ही तुमचं मास डेली अॅक्युमुलेट करताय. तुम्ही व्हेजिटेबल मला खाताय, तुम्ही नॉनव्हेज करताय, तुम्ही मास अॅक्युमुलेट करताय, म्हणून तुमचं मास गेन होत आहे. मास गेन काय होत आहे? तुम्ही ते स्टोअर करताय. तुम्ही ते स्टोअर करताय, तुम्ही कुठून तरी इनपुट देताय. तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवण करत असाल, तुम्ही प्लांट कडनं खात असाल, कुठूनही, पण तुमच्याकडे मास वाढताय म्हणजे काय? तुम्ही जेव्हा सिंपल, आता एक्झाम्पल,
बॉडी ग्रोथ ही एक रिॲक्शन आहे. ग्रोथ ही एक बेसिकली रिॲक्शन आहे. तुम्ही झायगोड असाल तर तुम्ही ऍक्च्युली मायक्रोग्राम मध्ये असाल किंवा मिलीग्राम मध्ये असाल. आता तुम्ही केजी मध्ये आहात, तर हे का आज पॉसिबल झालं? तुम्ही इनपुट देताय, काहीतरी रिॲक्शनला इनपुट देताय, तुमची बॉडी ग्रो करते, तुमची बॉडी ग्रो करते. सिंपल थिंग. तर लॉ एकदम सिंपल आहे. मास कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. टोटल मास ऑफ रिएक्टंट टोटल मास ऑफ प्रॉडक्ट एक्झॅक्टली सेम असणार. म्हणून आपण रिएक्शनला बॅलन्स करतो. आपण रिएक्शनला बॅलन्स का करतो? टोटल रिएक्टंटचे जे ऍटम्स असतात तेच प्रोडक्टचे ऍटम्स असतात. बरोबर. बॅलन्स का करायचं असतं? नाही बॅलन्स तर मास बॅलन्स होणार नाही. चलो पॉइंट पुढे जाऊ. नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. मॅथमॅटिकली तुम्हाला कळतो की प्रपोर्शन काय असतं, तर टू थिंग्स मध्ये काहीतरी पर्सेंटेज असतं, रेशो असतो. तर हा लॉ सांगतो की डेफिनेट प्रपोर्शन असतं कोणामध्ये असतं, तर एलिमेंट्स मध्ये असतं. इन अ गिवन कंपाऊंड ऑलवेज सर्टन एक्झॅक्टली प्रपोर्शन बाय वेट. तुम्ही जगामध्ये कोणताही कंपाऊंड चूज करा, आपल्याला सर्वात फॅमिलियर कंपाऊंड आहे वॉटर. वॉटरमध्ये वॉटरमध्ये कोणते एलिमेंट असतात? ऑब्विसली हायड्रोजन आहे, ऑक्सिजन. कोण असतो? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हा एक कंपाऊंड आहे. आपण इमॅजिन करू माझ्याकडे एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडचं नाव आहे वॉटर, आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये टू एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि त्यांच्यामध्ये एक प्रपोर्शन आहे त्यांच्या वेटच्या. म्हणजे जर हा वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल नाही, माझ्याकडे ग्लास ऑफ वॉटर आहे, आणि ते ग्लास ऑफ वॉटर मध्ये, चला ग्लास वॉटर नाही, जरा मोठी क्वांटिटी घेऊ. माझ्याकडे कॅन आहे, त्यामध्ये 9 kg काय आहे? वॉटर आहे. काय आहे? 9 kg वॉटर. तर त्यामध्ये याला काय म्हणायचं आहे की इलेमेंटचं वेट असतं, त्यांच्यामध्ये फिक्स प्रपोर्शन असतं. म्हणजे हे 9 kg वॉटर आहे माझ्याकडे, याच्यामध्ये टू एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये ऑलवेज काय असतं? 1 kg जर हायड्रोजन असेल तर 8 kg हा कोण असतो? वॉटर, ऑक्सिजन असतो. काय असतो? ऑक्सिजन. पॉइंट क्लिअर होतोय? तुम्ही कितीही समुद्रातलं पाणी काढलं तर त्या टोटल पाण्याचा 1% हायड्रोजन असेल आणि 8% ऑक्सिजन असेल. तुम्ही मटक्यातलंही पाणी घेतलं, त्यातला 1% हायड्रोजन असेल, वेट कॅल्क्युलेट केलं, कळताय ना? वेट, व्हॉल्यूम बोलत नाही, वेट. तर त्याचं 1% वेट हे हायड्रोजनचं असेल, 8% ऑक्सिजनचं. तर जगामध्ये कोणताही कंपाऊंड घ्या, त्याच्यामधलं इलेमेंटचं वेट हे एका फिक्स प्रपोर्शन मध्ये असतं. फिक्स प्रपोर्शन मध्ये असतो. ते चेंज झालं तर आपण म्हणतो तो कंपाऊंड नाही. तुम्हाला जर वॉटर जर मार्सवरती सापडलं, मूनवरती सापडलं, तरी तुम्ही तिथं 9 kg वॉटर जर आणलं तर त्यातला 1 kg हायड्रोजन असणार आहे, 9 kg हा ऑक्सिजन असणार आहे. तरच त्याला तुम्ही म्हणणार दिस इज वॉटर, तरच तो वॉटर असेल, नाहीतर त्याला वॉटर म्हणायचं. कंपाऊंडची क्वालिटी काय असते? तर कंपाऊंड मध्ये जे इलेमेंट्स असतात त्यांच्यामध्ये फिक्स प्रपोर्शन असतं. कशामध्ये? त्यांच्या वेटमध्ये. त्यांच्या वेटमध्ये. तर सेकंड लॉ आहे, याला म्हणतात लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन किंवा कॉम्बिनेशन प्रपोर्शन म्हणतात. काय म्हणतात? प्रपोर्शन. काय डाऊट इथे? नाही. नाही. हे बघा, इथे एक एक्झाम्पल दिलं आहे की क्युप्रिक कार्बोनेट. काय आहे क्युप्रिक कार्बोनेट? क्युप्रिक म्हणजे काय? कॉपर आणि कार्बन. एक कंपाऊंड आहे, फॉर्म्युल्यामध्ये जाण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये कॉपर असतो आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बन असतो. क्युप्रिक कार्बोनेटच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण कोण असतं? कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बन. हा नॅचरल सॅम्पल आहे. म्हणजे नॅचरल सॅम्पल म्हणजे काय? तर आपल्याला नेचरमध्ये मिळतो. क्युप्रिक कॉर्पोरेट हा आपल्याला नेचरमध्ये अवेलेबल आहे. त्याला आपण घेतलं, त्यामध्ये जर बघितलं त्याच्या एका सॅम्पलमध्ये 1 kg सॅम्पल घेतलं, त्यामध्ये बघितलं तर 9.4 kg हा कार्बन होता, 38 kg हा ऑक्सिजन होता, आणि त्यामध्ये 51% कॉपर. बरोबर. 100 kg मध्ये आपल्याला हे सापडलं, ते पर्सेंटेज सापडलं. आपण त्या क्युप्रिक कार्बनला लॅबोरेटरी बनवलं, म्हणजे कॉपर घेतला, ऑक्सिजन घेतला आणि कार्बन घेतला, आणि आपण लॅबोरेटरीमध्ये स्पेशली या एलिमेंट पासून हाच कंपाऊंड बनवला लॅबोरेटरीमध्ये. बरोबर, कळतंय ना? नॅचरली अवेलेबल होता, पण आपण लॅबोरेटरीमध्ये बनवू शकतो. येस, बनवू शकतो. कॉपर घ्यायचं, ऑक्सिजन घ्यायचं, कार्बन घ्यायचं आणि तसंच कंपाऊंड बनवता येतं. फक्त टेम्परेचर वगैरे मेंटेन करायचं. चला मेंटेन केलं आणि तोच कंपाऊंड बनला, आणि पुन्हा तो 10 kg 100 kg चा होता, त्यात पुन्हा चेक केलं तर सेम मास
एलिमेंट्स होतो. मिनिंग काय, तर तो कंपाऊंड नॅचरली बनव किंवा तो आर्टिफिशियली बनव का तो कुठेही असो, तो क्युप्रिक क्लोराईड आहे, क्युप्रिक कार्बोनेट आहे, म्हणजे त्यातलं कार्बन ऑक्सिजन हायड्रोजनचं पर्सेंटेज सेम. ते पर्सेंटेज वेटच असणार, कशाच असणार, सिम्पली 100 ग्रॅम 100 kg विचार करतो, 100 kg किती पर्सेंटेज. तर जगामध्ये कंपाऊंड मध्ये कधीच एलिमेंटचं पर्सेंटेज वेटचं चेंज होत नाही, म्हणजे नॅचरली बनेल फिक्स्ड. कसंही म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, तुम्ही तुमच्या बॉडीत रेस्पिरेशन मध्ये बनवता, त्यातला कार्बन ऑक्सिजनचं वेट, आणि एअर मध्ये तुम्ही काहीतरी कॅन्डल जाळली त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बनतो, ते सेमच असतं, म्हणजे दोघे कार्बन डायऑक्साईड. तो तुम्ही बनवा किंवा तो बर्निंग करून बनवा, कार्बनचं जेवढं वेट असेल तेवढंच असेल, ऑक्सिजनचं जेवढं वेट असेल तेवढं असेल. फार कळतंय रे. हो. लॉ एवढं एक्झामला विचारलं जात नाही, अंडरस्टँड. लॉ वरती असं काही पर्टिक्युलर क्वेश्चन घेत, पण आता आपण सुरू केलं तर बेसिक तर करायचं. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन मी लिटरली सांगतो, असं काही क्वेश्चन्स वगैरे येत नाही. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन म्हणजे काय, व्हेन टू एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म वन और मोर दॅन कंपाऊंड, म्हणजे हा एक एलिमेंट ए आहे आणि बी आहे, त्याने एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म केलेत. का नाही करू शकत, करू शकतात ना, करू शकतात. द मासेस ऑफ एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ ए आर ऑलवेज इन अ सिम्पल रेशो. तर समजायला थोडस हार्ड वाटतंय पण एकदम इझी आहे. हे बघा, ए आहे आणि बी हे टू एलिमेंट्स आहेत, त्यांनी वेगवेगळे कंपाऊंड बनवले, तर ए आणि बी बनवू शकतात कंपाऊंड, काय करू शकतात, बनवू शकतात, पण ते कधीही कोणाला फॉलो करणार, होल नंबरला फॉलो करणार. कोणाला फॉलो करणार, होल नंबरला. चला एक्झाम्पल बघू बरं, होल नंबर म्हणजे एक्झाम्पल द्यायला पाहिजे, तर इथे काही दिलेलं नाहीये, दिलं काही ते. चला वॉटरच बघू. आपल्याकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचे, हे ए आणि बी, माझ्याकडे टू एलिमेंट आहे, एलिमेंट ए आहे, ए एलिमेंट आहे ऑक्सिजन, बी एलिमेंट आहे हायड्रोजन. लॉ काय सांगतो, लॉ म्हणतो की हे जे एलिमेंट आहेत हे एकापेक्षा जास्त काय बनवतात, कंपाऊंड बनवतात. हायड्रोजन ऑक्सिजन काय बनवतो, तर वॉटर बनवतो, नो डाऊट. काय फॉर्म्युला आहे, H2O. हेच इलेमेंट हायड्रोजन ऑक्सिजन पुन्हा H2O2 बनवू शकतो, त्याला हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतो. ऐकलंय ना. H2 म्हणजे आपण जे पाणी पितो, आणि H2O2 म्हणजे जे की तुम्ही बघितलं असेल, कुठे असतं, डॉक्टरांकडे गेलात, कधी जखम झाली, ऊन झाली चांगली मोठी, त्यांच्याकडे लिक्विड असतं बघा, टाकायला जखमवरती, ते पाणी असं वरती बबल देतात, येतात ना. ते पाणी जे टाकलं जातं ते नॉर्मल वॉटर नसतं, ते हायड्रोजन पेरॉक्साईड असतं, त्यामुळे ऑक्सिजन बाहेर येतो. तर ते पाणी असतं, फक्त त्यामध्ये ऑक्सिजन, यामध्ये ऑक्सिजनचा मॉलिक्यूल एक असतो, यामध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्यूल किती असतात, दोन असतात, एवढाच फरक आहे, त्याला पित नाही आपण. हा ए एलिमेंट आहे, बी एलिमेंट आहे, ए एलिमेंट आहे, बी, ए ने बी सोबत एक कंपाऊंड बनवला आहे, त्याचा फॉर्म्युला हा आहे, बरोबर ना. आता मला सांगा, ए हायड्रोजन 2 ग्रॅम होता, ऑक्सिजन 16 ग्रॅम होता, घेतलंय आपण अप्रोक्सिमेट, तर 18 ग्रॅमचं वॉटर फॉर्म होतं. सिम्पल थिंग. मला 18 ग्रॅमचं वॉटर जर फॉर्म, 18 ग्रॅम हा एक वॉटरचा मॉलिक्यूल, वॉटरचा एक मॉलिक्यूल आहे, समजतं ना. वॉटरचा एक मॉलिक्यूल आहे, तो 18 ग्रॅमचा असतो, आणि त्यामध्ये 2 ग्रॅम आणि 16 ग्रॅमचं ऑक्सिजनचे काय असतात, ऍटम्स असतात. आता मॉलिक्यूल काय म्हणतोय, मला मोल म्हणायचं होतं पण त्याचं मोल तुम्हाला माहित नाही, मॉलिक्यूल. आता हा हायड्रोजन पेरॉक्साईडचा मॉलिक्यूल आहे H2O2, हा 18 ग्रॅमचा नसतो, हा 32 ग्रॅम 34 ग्रॅमचा असतो, तोही सिंगल, तोही सिंगल. काय फरक आहे, हा याच्यापेक्षा हेवी आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड वॉटरच्या मॉलिक्यूलपेक्षा हेवी आहे. त्यातही ऑक्सिजन आहे, त्यातही हायड्रोजन आहे, पण त्यामध्ये मी काय सांगितलं, ए जेव्हा बी सोबत जॉईन करून पहिला कंपाऊंड बनवतो, तेव्हा हा ए बी सोबत पुन्हा सेकंड कंपाऊंड जेव्हा बनवायला जातो, तेव्हा तो होल नंबर मध्येच कंबाईन करतो. आता इथे प्रपोर्शन बघा, हा 1 होता तर हा किती होता, 8 होता, करेक्ट. इथे किती आहे, 1 आहे, तर हा किती आहे, 16. होल नंबर मध्येच तू मल्टिप्लाय करतो, पॉईंट मध्ये गेला का, मल्टिपल मध्ये गेला, हा 8 आहे, तर 8 2 जा 16 आहे.
ऑक्सिजन तिथे जर 16 मध्ये मल्टिप्लाय होतो म्हणजे जेव्हा जॉईन करतो तो त्यासोबत पुन्हा जॉईन करताना त्या 16च्या मल्टिप्लाय मध्ये करणार काय करणार 16 मल्टिप्लाय मध्ये 32 किंवा 32 किंवा त्याच्या पुढचं मल्टिप्लिकेशन तो 3 टाइम करणार काय करणार 3 टाइम कळतंय. तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जॉईन होणार तो 16 आणि 32 आणि इथे 31 असं नाही करणार. समजतोय पॉईंट. त्याने इथे 16 केलं तर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्येच तो पुढे जॉईन करण्याचा प्रयत्न करणार नंबर मध्येच करणार पॉईंट मध्ये करणार नाही. याला म्हणायचं लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. क्लिअर आहे. चला पुढे एक्झाम्पल वरनं पुन्हा बघूया. एक एक्झाम्पल आहे ते बघा. आता हा नायट्रोजन ऑक्सिजन आहे काय तयार करतो नायट्रोजन ऑक्साईड. नायट्रोजन आणि ऑक्सिजनला नायट्रोजन ऑक्साईड म्हणतात आणि डायऑक्साईड म्हणजे नायट्रोजन आणि 2 ऑक्सिजनला डायऑक्साईड म्हणतात. एकदम सिंपल थिंग. पुढे आपण तुम्हाला हॅबिच्युअल. मग नायट्रोजन ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये काय तर फॉर्म्युला 2 एलिमेंट्स आहेत ए नायट्रोजन बी ऑक्सिजन. जो नायट्रोजन ऑक्सिजन सोबत जॉईन करतो तो ऑक्सिजन 16 मध्ये जॉईन करतो आणि पुन्हा नायट्रोजन काय करतो ऑक्सिजन सोबत जॉईन करतो तेव्हा ऑक्सिजन 32 मध्ये एक न्यू कंपाऊंड तयार करतो. जर न्यू कंपाऊंड तयार करायचा असेल तर पुढच्याला मल्टिप्लिकेशन मध्येच काय करावं लागतं जॉईन करावं लागतं किंवा नंबर मध्ये जॉईन करतो पॉइंट मध्ये नाही. समजलं. तर अशा प्रकारे आता बघा इथे कार्बन मोनॉक्साईड आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे याच्यामध्ये तसंच आहे. इथे हा 16 असेल तर इथे 32 असतो 32 असतो. SiO2 SiO3 इथे तसंच आहे. इथे 2 टाइम असेल तर इथे 3rd टाइम मध्ये तो मल्टिप्लाय करतो. समजते ना. सेम एलिमेंट आहेत पण ते पुन्हा पुन्हा एकमेकाला क्लब करायला लागले तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते फ्रॅक्शन मध्ये करत 1 ने मल्टिप्लाय करणार. असं हाफ मॉलिक्यूल कसं काय करणार. तर हा ऑप्शनच्या मॉलिक्यूलचा एकाचा 16 मास असतो तर तो पुढच्या नायट्रोजन सोबत जॉईन करताना असं हाफ जॉईन करणार का नाही. म्हणजे 8 मध्ये जॉईन करणार का असं हाफ मॉलिक्यूल जॉईन करतो का नाही. 16 ला ऑलरेडी केलाय ना तर मल्टिप्लाय करणार तर 2 मॉलिक्यूल जॉईन करणार 3 मॉलिक्यूल जॉईन करणार 4 मॉलिक्यूल जॉईन करणार. समजतंय ना. हाफ कसं जॉईन करणार. इथे एकाने जॉईन केलं त्याच्यात 2 जॉईन करायचा प्रयत्न करणार इथे 3 ने जॉईन करणार. किंवा लॉजिकली असं आहे हा नायट्रोजन आहे नायट्रोजन दिसायला असं दिसतो नायट्रोजन ऑक्सिजन असं दिसतो. हा 14 होता तर 16 होता तर आता पुढची पॉसिबिलिटी मॅथ लॉजिकली छोट्या मुलालाही कळतं की असं असू शकतं ना असं असू शकतं ना. हा 16 होता हा 16 होता म्हणजे हा 32 झालाय आणि हा 14 होता तर फायनली काय नायट्रोजन 14 आणि ऑक्सिजन 32. पुन्हा पुढची पॉसिबिलिटी काय होणार इथे पुन्हा एक ऑप्शन वाढू शकतो. हा ऑप्शन नाही जॉईन करणार ना 2.5 मल्टिप्लाय होणार तो 3 मध्ये होणार तर मल्टिप्लिकेशन मध्ये होणार आणि होल नंबर मध्ये. ठीक आहे. चला काही प्रश्न असेल तर विचारू शकता रे जोशी. नेक्स्ट आहे गेल-लुसॅक लॉ फॉर गॅसियस व्हॉल्यूम्स. आता गेल-लुसॅक लॉ थोडासा वेगळा आहे. काय म्हणतो तर चलो कोण वाचणार समर वाच. दिस लॉ पासून वाचू की येतो लॉ 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 महत्वाचा आहे. when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. हे बघा हा जो लॉ आहे तर सायंटिस्ट तुम्हाला दिसतो इथे कोण आहे सायंटिस्ट दिसला. सायंटिस्ट आहे 1808 म्हणजे माहिती तुम्हाला कधी ब्रिटिश ब्रिटिश एम्पायर तेव्हाच्या गोष्टी. तर सायंटिस्टचं म्हणणं होतं की रिॲक्शन इथे काय होणार आहे केमिकल रिॲक्शन होणार आहे ऑब्विसली आणि इथे काय होणार आहे की गॅसेस बद्दल गप्पा होतात. कशाबद्दल गॅसेस. हा लॉ जनरली गॅसेस बद्दल बोलतोय इथे सॉलिड लिक्विडच्या आपण गप्पा नाही करतो. लक्षात ठेवा हा लॉ गॅस बद्दल बोलतोय आणि सेम टेम्परेचर प्रेशरचे इथे गप्पा होत आहेत. इथे टेम्परेचर प्रेशर आपल्याला व्हॅरी करायचं नाही. टेम्परेचर प्रेशर व्हॅरी करत नाहीये आणि आपण काय करतोय केमिकल रिॲक्शन करतोय आणि बेसिक गॅसला करतोय तेव्हा तो काय म्हणतो की त्यांचं जे एकमेकाशी जॉईनिंग असतं कंबायनिंग असतं ते एका सिम्पल रेशो मध्ये असतं. ते एका सिम्पल रेशो मध्ये एकमेकाशी जॉईन करतं. मग गॅस जर फिक्स आहे म्हणजे गॅस साठी टेम्परेचर फिक्स आहे प्रेशर फिक्स आहे तर त्या गॅसकडे अजून एक क्वालिटी असते व्हॉल्यूम. काय असतं मग त्यांचा व्हॉल्यूम एकमेकाशी जो जॉईन करणार आहे तो एका नंबर मध्ये करतो. कशामध्ये करतो नंबर मध्ये सिम्पल नंबर मध्ये करतो किंवा होल नंबर मध्ये करतो. मॅथ तर एवढं करतो ना आपल्याला फ्रॅक्शन नाही
आता एक्झाम्पल बघू आपण इथे. इमॅजिन करू की आपल्याकडे एक हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे आणि वॉटर गॅस. पेपर लॉ अप्लाय होऊ शकतो. तर गेलुसेक लॉ मध्ये काय शिकलो आपण, तर हा लॉ गॅसियस बप्पासाठी आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. मिनिंग काय आहे इथे, तर सिंपल थिंग आहे की टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर केमिस्ट्रीमध्ये 3 पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. आपण थोडा टाइम शिकलो होतो ना. काय शिकलो होतो? टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर एकच गोष्ट व्हेरी करू शकते, त्याला व्हॉल्यूम म्हणतो. मग हा लॉ म्हणतो की जे तुम्ही गॅस घेतलेले आहेत, म्हणजे हायड्रोजनचा जो व्हॉल्यूम आहे 100 ml, ऑक्सिजनचा व्हॉल्यूम आहे 100 ml, हे कंबाईन करून जर एक नवीन कंपाऊंड तयार करत असतील, तर ते जे एक कंबाईन करून जे तयार करत असतील, तर ते सर्वांचा व्हॉल्यूम असतो ना, तो एका रेशो मध्ये असतो. सिंपल होल नंबरच्या रेशो मध्ये असतो. कशामध्ये असणार? तरच तो कंपाऊंड फॉर्म. म्हणजे जर तुम्ही हायड्रोजनला 100 ml म्हटलं, ऑक्सिजनला 50 ml म्हटलं, तर मग आपण 50 ml ला इथे कन्सिडर करू 1. हा 1 व्हॉल्यूम किती आहे? मग ऑक्सिजन, हायड्रोजन किती होईल? 2 व्हॉल्यूम. आणि वॉटर किती होईल? 2 व्हॉल्यूम. 100 झाला ना तुम्ही. म्हणजे मी 50 ml ऑक्सिजन घेतला होता, 100 ml हायड्रोजन घेतला होता आणि 100 ml वॉटर प्रोड्यूस झाला. सिंपल रिॲक्शन केली. तर हा लॉ म्हणतो की ऑलवेज काय होणार, की त्या तिघांच्या व्हॉल्यूमला जेव्हा तुम्ही चेक करणार, तर तुम्हाला 1 2 2 असं, म्हणजे 2 1 1 अशा प्रकारचा एक रेशो दिसणार. आणि हा पॉईंट मध्ये नसणार, सिंपल रेशो असणार. कसं असणार? रेशो 0 असं नाही होणार की हा असं काहीतरी 75 तयार झाला. किती? 75 पॉईंट मध्ये ना तो. तसं नाही. जे काही गॅसेस आपलं कंबाईन करून जे काही प्रोड्यूस करतील, ते सर्वांचा व्हॉल्यूम एका नंबर्स मध्ये असणार, सिंपल रेशोच्या नंबर्स मध्ये असणार, होल नंबर मध्ये, फ्रॅक्शन्स नाही. तुम्हाला एवढं कळालं असेल की इथे की जनरली केमिस्ट्री आपण आता काय शिकलो, कधी जनरली पॉईंट मध्ये येते गप्पा होत, हाफ हाफ असे काही जॉईन होत. जे होतं ते व्हॉल्यूमही पूर्ण होतं, ऍटम्सही पूर्ण जॉईन होतात. मल्टिप्लिकेशन जास्ती चालतं. काय चालतं? चलो इथे काही प्रश्न असेल तर विचारा. चल अजून एक एक्झाम्पल. अमोनिया माहिती काय असतो? नायट्रोजन आपण घेतला 1 लिटर, हायड्रोजन 3 लिटर घेतला, अमोनिया 2 लिटर फॉर्म झाला. चला. मी लिटर बद्दल बोलतोय, मास बद्दल बोलतोय का? मास वापरलं तर हे एक्झाम्पल चुकीचं आहे. 1 लिटर 1 kg 3 kg, इथे 4 kg तयार व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? 4 kg. मास वेगळं. आपण व्हॉल्यूम बद्दल बोलतोय. कशाबद्दल चौधरी? volume. तर लॉ म्हणतो तिघेही गॅस मध्ये आहेत. यस. तिघांचा टेम्परेचर सारखं आहे. यस. प्रेशर सारखं आहे. यस. मग तिघांचा जो व्हॉल्यूम आहे तो एका रेशो मध्ये असला पाहिजे. मग आपला रेशो आहे 1 3 2. काही प्रॉब्लेम नाही. पॉईंट मध्ये आहे का? करेक्ट. तुम्हाला रेशो काही पण काय पाहिजे, फ्रॅक्शन मध्ये नाही ना, हा पाच असं काही होणार नाही. एक सिंपल नंबर सिस्टीम मध्ये एकदम सोपं लागेल. फक्त काय, टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट. टेम्परेचर प्रेशर अरे कॉन्स्टंट वगैरे काय असतं तुम्हाला पुढे पुढे कळणार आहे गोष्टी. म्हणजे जेव्हा तुम्ही ते केमिस्ट्री थोडे एबीसीडी डोक्यात येणार ना, तुम्हाला कळणार की सायंटिस्टने मग एवढं शोधण्यासाठी एवढे 10 20 25 वर्ष का लावले, एवढं शोधायचं लावले त्यांना. बरोबर. तुम्हाला ते एका घंट्यात जेवढं सांगितलं ना, त्यांना ते 150 वर्ष लागले गोष्टी जास्त. तुम्ही जेवढा शिकलात ना, ते शिकायला हार्डली त्यांना 300 वर्ष लागले. जेवढे बोललो. तुम्ही किती हुशार आहे? 300 वर्ष नॉलेज तुम्ही लगेच किती मिनिटं शिकला? हार्डली 400 मिनिटं. हा फेमस आहे भरपूर. केमिस्ट्री मध्ये हा भरपूर माणूस फेमस आहे. याचं नाव आहे ॲव्होगाड्रो. काय आहे? ॲव्होगाड्रो. सायंटिस्टला बघून घे जरा, ॲव्होगाड्रो कसा दिसायचा. फेमस आहे भरपूर. तर लिटरली मला हा फोटोपेक्षा ना मला माझ्या कॉलेजचा फोटो आठवतो. तिथेही मी असं बघितलं होता, सेम हाच फोटो फेमस आहे. आणि आणि हा काय माहिती, आम्हाला 10 होता. चेंज झाले तुमचे. आम्हाला चुकून 10 फोटो टाकले, तिथे मी हा बघितला होता. आणि विशेष म्हणजे
तेव्हापासून मला लक्षात आलं, म्हणजे माहिती की हा अवघड आहे. बघून घ्यायचा जरा कसा दिसतो मला. तर ॲव्होगाड्रो जो आहे त्याने लगेच 1811 मध्ये, म्हणजे काही जास्त वेळ झाला नव्हता, त्याने एक पुन्हा एक थेरी मांडून टाकली, लॉ बनवून टाकला. थेरी नाही, लॉ आहे. काय आहे? लॉ. जसं न्यूटन फेमस आहे ना, तसं हे केमिस्ट्री फेमस आहे. केमिस्ट्री मधला म्हणजे ॲव्होगाड्रो. ऐकलंय की नाही तुम्ही आतापर्यंत? हो. ऐकलेलं असेल. जर तुम्ही 10वी अभ्यास चांगला केलाय तर तुम्हाला ॲव्होगाड्रो आलाच असेल. त्याच्याशिवाय केमिस्ट्री पुढे जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. जसं न्यूटन शिवाय फिजिक्स जाऊ शकत नाही, तसं ॲव्होगाड्रो शिवाय केमिस्ट्री पुढे जाऊ शकत नाही. याचा मिनिंग मग ज्याने ऐकलं त्याने विचार करायला, आपण अभ्यास केलेला नाही. तर ॲव्होगाड्रो लॉ काय सांगतो, तर लॉ, चलो जोशी वाच. Equal volumes of all gases at the same temperature and pressure contain equal number of molecules. हे बघा, थोडस हिस्ट्री असं आहे की हा जो ॲव्होगाड्रो दिसतोय तुम्हाला, बरोबर, काही मोठी पर्सनॅलिटी नव्हती. याने सर्व सायंटिस्ट समोर एक कन्सेप्ट मांडला की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. म्हणजे काय करायचं, इक्वल व्हॉल्यूम घ्यायचा. म्हणजे एक्झाम्पल की हायड्रोजन आणि ते सर्व इक्वल घ्यायचे. काय घ्यायचे? इक्वल घ्यायचे. कळतं का तुम्हाला? म्हणजे 1 लिटर हायड्रोजन घ्यायचा, 1 लिटर ऑक्सिजन घ्यायचा, किंवा हायड्रो ऑक्सिजन सोडा, ए एक एलिमेंट आहे तो 1 लिटर घ्यायचा, बी 1 लिटर घ्यायचा, घेतला. आणि त्याचं म्हणणं होतं की ह्या तिघांना जेव्हा आपण घेतलं 1 लिटर 1 लिटर, आणि त्याचं टेम्परेचर प्रेशर सेम पाहिजे. काय पाहिजे? सेम टेम्परेचर प्रेशर असेल तर त्या दोघं टँक मध्ये जेवढे मॉलिक्युल मिळत आहेत ते सेम. पुन्हा सांगतो, त्याने सांगितलं आपल्याकडे सॅम्पल नंबर ए आहे, हे 3 टँक आहे. या 3 टँक मध्ये इथे हायड्रोजन गॅस भरला आहे, इथे ऑक्सिजन गॅस भरला आहे, इथे नायट्रोजन गॅस. वेगवेगळे आहेत. तिघांचा ऍटॉमिक नंबर वेगळा, मास वेगळं. कळतं ना आपल्याला? ऍटॉमिक मास वेगळं असतं. तिघांचं टेम्परेचर सेम आहे, तिघांचं प्रेशर सेम आहे, तर तिघांमध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल आहे. सायंटिस्टचं म्हणणं तर असं कसं काय पॉसिबल? मी 3 सॅम्पल घेतले, टेम्परेचर प्रेशर सेम आहे, तर इक्वल मॉलिक्युल कसं काय असणार? सर्वांचं साईज वेगळं असतं, सर्वांचं मास वेगळं असतं. तर कोणी ऍग्री करायला तयार नव्हता. शेवटी त्याने भाग पडला लोकांना, नाही, टेम्परेचर सेम आहे, प्रेशर सेम आहे, म्हणजे त्या कंटेनर मध्ये जर एक एक लिक्विड तुम्ही ऑप्शन घ्या, जगातला कोणताही घ्याल ते, तेवढेच मॉलिक्युल सापडले. फक्त टेम्परेचर प्रेशर सेम पाहिजे, प्रेशर सेम पाहिजे, व्हॉल्यूमही एवढाच पाहिजे. या 3 गोष्टी जर मॅच झाल्या तर जगातला कोणताही थिंग तिथे घेतलेला असेल त्यात ऍटम सेम असणार. त्याने प्रूव्ह केलं. हे लोकांना लवकर डायजेस्ट झालं नाही, पण त्यांनी ते केलं. आपल्यालाही वाटतं ना कसं काय असणार आहे. 1 लिटर हायड्रोजन, 1 लिटर ऑक्सिजन, 1 लिटर नायट्रोजन, टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट आहे. वेगळे आहेत ना त्याचं. हायड्रोजनचा छोटा आयटम, ऑक्सिजनचा मोठा आयटम, नायट्रोजनचा मिडल, सारखे काय असणार. त्याला प्रूव्ह केला, हाच फक्त काय असतात. तर अशा प्रकारचा अवॉर्ड होता, त्याने लोकांना भाग पाडलं. मग पॉइंट असं इथे की इथे बघा एक रिॲक्शन दिली की व्हॉल्यूम बद्दल. आज काही मोठे एक्सप्लेनेशन नाहीये. अकॉर्डिंग टू दी, समजलं काय लॉ सांगितला मी तुम्हाला तर? बस, लॉ तेवढाच आहे. हे बघा, हा लॉ आहे. मी 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन घेतलाय, 1 व्हॉल्यूम काय ऑक्सिजन घेतलाय, 2. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की इक्वल असतात सर्व. काय असतात ते? पुन्हा कन्फ्युज नाही करायचं मला. चलो नेक्स्ट. आता तो तर फेमस होता, पुन्हा हा त्यापेक्षा फेमस निघाला सायंटिस्ट. ॲव्होगाड्रो नंतर हा तर प्रत्येकाला माहित असतो. यानंतर सुरुवातच केली याने, याची थिअरी मांडली आहे. ॲव्होगाड्रोच्या आधीच थिअरी मांडली होती, आणि ॲव्होगाड्रोने 1811 मध्ये, सॉरी 1811 मध्ये थिअरी मांडली. त्याच्या आधीची थिअरी, तर त्याने ते पब्लिश केली. आणि पब्लिश माहिती ना, कधी तुम्ही कोणती गोष्ट बनवली तर पब्लिश करावं लागतं. काय करावं लागतं? पब्लिश. पब्लिश कोणाकडे करावं लागतं? रिसर्च जर्नल. मग सायंटिस्ट त्याच्यावर कमेंट करतात, वाचतात, मग त्याला म्हणतात ओके. मग त्याने पब्लिश केलं, तर त्या पब्लिश केल्यामुळे त्यांच्या थिअरीमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टीत बघा काय काय होत्या. तुमच्या 8वी 9वीच्या पुस्तकात हे असणं म्हणजे असतं. पहिला त्याने पॉईंट सांगितला होता की मॅटर जे असतं ते टायनी पार्टिकलचं बनलेलं असतं. असे पार्टिकल की ते तुटू शकत नाही.
Second thing, all atoms elements have identical properties. जेव्हा एक इलेमेंट असतो त्याचे सर्व ऍटम जे असतात त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात, सारख्या असतात. atoms of different element have different property. Different element असेल त्याच्या प्रॉपर्टी डिफरंट असतात. कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन फिक्स रेशो. हे त्याने करेक्ट सांगितलं की कंपाऊंड केव्हा फॉर्म होतात, जेव्हा एलिमेंट एका फिक्स रेशो मध्ये कंबाईन होतात. ऑब्विसली हायड्रोजन 1 kg, ऑक्सिजन 8 kg एकत्र आल्यानंतरच 9 kg वॉटर तयार होतो का? केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतं त्याचं म्हणणं होतं, केमिकल रिॲक्शन मध्ये ओनली री ऑर्गनायझेशन ऑफ ऍटम होतं. म्हणजे जर केमिकल रिॲक्शन असं असलं, ए बी असला आणि सी डी असला, त्याचं म्हणणं होतं हा ए डी सोबत जातो आणि हा सी बी सोबत जातो. फक्त एकमेकांसोबतचं रिऑर्गनायझेशन होतं, त्याला केमिकल रिॲक्शन म्हणतात. ते बऱ्यापैकी करेक्ट होतं. तर ही थेरी त्याने मांडली. थेरीमध्ये काही काही पॉईंट्स होते की ते ऍक्सेप्ट करण्यासारखे नव्हते, जसं की ऍटम हा इंडिव्हिजिबल आहे असं तो म्हणायचा. बिलकुल नाही. आपण ऍटमच्या मध्ये इलेक्ट्रॉन शोधला, प्रोटॉन शोधला, त्यात कॉट पार्टिकल शोधला, त्यात पाय पार्टिकल शोधला, त्यात पॉझिट्रॉन शोधला, त्यात न्यूट्रिनो शोधला. ऐकलंय ना? 300 टाईपचे आपण तिथे पार्टिकल शोधलेले आहेत. कशामध्ये? ऍटमच्या. म्हणून आपण अजून शोधतोय की त्या ऍटमच्या मध्ये किती युनिवर्स. अशी कन्सेप्ट आहे की ते तुम्ही ग्राफ डायग्राम बघितली ना, तुम्ही जर ती प्रिफिक्सची डायग्राम बघितली असती. आपण इथे आहोत. आपल्याला काय वाटतं की हे वर्ड असं आहे, म्हणजे गॅलॅक्सीज, नंबर ऑफ गॅलॅक्सीज, आणि मग आपण इथे कुठेतरी बसलो. तसं नाही. आपल्याला कळाला ऍटम असतो, ऍटमच्या मध्येही भरपूर आहे. ऍटमच्या मध्ये भरपूर गोष्टी. तर ऍटमच्या मध्ये शोधतोय आपण 1 पार्टिकल 2. आधी आपण इलेक्ट्रॉन शोधला, नंतर आपल्याला प्रोटॉन कळाला, नंतर न्यूट्रॉन कळाला, नंतर पॉझिट्रॉन कळाला, नंतर न्यूट्रिनो कळाला, नंतर पाय पार्टिकल कळाले, नंतर बोसॉन पार्टिकल कळाला, नंतर गॉड पार्टिकल कळाला. चाललंय. आपण ऍटमच्या मध्ये घुसतो. क्लिअरली आपल्या बॉडीमध्ये किती ऍटम आहेत आपल्याला माहिती. दोस्तांना म्हणायचं काय, भरपूर मोठी गोष्ट. चाललंय ऍटमच्या मध्ये काय. म्हणजे असं म्हणणं तर ऍटमला काही तोडू शकत नाही. बेसिकली नाही, ऍटम हा इंडिव्हिज्युअल व्हेरी स्मॉल पार्टिकलचा बनलेला. पण तुम्ही जे स्टडी करणार आहे, तुम्हाला फक्त 3च पार्टिकल शिकायचे: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. एवढंच तुमचं स्टडी आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी चाललेल्या आहेत. ठीक आहे. कळलं ना आपण काय शिकतोय? आपला रिसर्च इनसाइड द ऍटम एंट्री करतो. आपल्याला ऍटम किती इनसाइड आहे ते अजून कळालेला नाही. तर तुम्हाला ऍटमची पॉवर, आणि आपल्याला ऍटमची पॉवर कधी कळाली, आपल्याला न्यूक्लिअर पॉवर कळाली. आपल्याला हे कळलं की हा सन ज्या रिॲक्शनवर चालतो ते रिॲक्शन 2 ऍटमची असते: हायड्रोजन, हायड्रोजन, हेलियम. बस एवढीच रिॲक्शन असते. आपण जो ऍटॉमिक बॉम्ब बनवतो तेही न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, युरेनियमची रिॲक्शन आहे, ऍटमची रिॲक्शन. तर सर्वात जास्त जगात जी एनर्जी कोणामध्ये आहे, माणसात नाहीये, जेसीबी मध्ये नाहीये, ती ऍटमच्या मध्ये, ऍटमच्या मध्ये.